मंडळी, पंढरपूरमध्ये आषाढीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये मंडप उभारण्याच्या कामाला आता सध्या गती आली आहे आणि पहिल्यांदाच 25,000 इतकी क्षमता असणारा भव्य दिव्य वॉटरप्रूफ दर्शन मंडप मंदिर समितीने उभा केलेला आहे। 400 फूट लांब तर 100 फूट रुंद इतका मोठा दर्शन मंडप पहिल्यांदाच पंढरीमध्ये उभा राहिला आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे यंदा पंढरपूरमध्ये वारकरी भक्तांचं विठ्ठल दर्शन हे जलद गतीने पूर्ण होणार आहे आणि याच संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे। 6 जुलैला आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होता। आपण एकंदरीत पाहिलं तर पंढरपूरमध्ये लगबग आणि तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मी आता पंढरपूरच्या गोपाळपूर येथील पत्रा शेडमध्ये आहे। हीच पदस्पर्श दर्शनाची रांग आहे की जिथं आता 400 बाय 100 फुटाचा भव्य दिव्य असा सभा दर्शन मंडप उभा करण्यात आले, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना ऊन वारा पाऊस लागू नये पहिल्यांदाच वॉटरप्रूफ मंडप तयार करण्यात आले आहे। माझ्याबरोबर मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज सोत्री साहेब, काय सांगाल की साहेब कशा पद्धतीने यावेळेस तयारी करण्यात आली? पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, त्यामुळे या उक्तीप्रमाणे पंढरपूरमध्ये वारकरी आल्यानंतर त्यांचा सगळ्यात मोठा जो आनंद असतो ते श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन। श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन होण्यासाठी भाविकाला जो वेळ लागतो तो सगळ्यात जास्तीत जास्त वेळ हा त्याचा पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये जात असतो। यावर्षी रिद्धिसिद्धी दर्शन मंडप हा 450 फूट रुंद 400 फूट लांब आणि 100 फूट रुंद असा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड मंडप ठेवण्यात आला असून तो मंडळी, आषाढी वारीची परंपरा किमान 800 वर्षांपासून सुरू आहे आणि पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक हृदयस्पर्शी उत्सव आहे। या वारीमध्ये कोणत्याही जाती धर्माचा किंवा लिंगाचा किंवा आर्थिक स्थितीचा कोणताही भेद केला जात नाही आणि या संप्रदायामध्ये प्रेम, भक्ती, नम्रता, समता आणि सहिष्णुतेला विशेष महत्त्व सुद्धा दिलं जातं। ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही आहे, तर ती एक सामाजिक आणि ऐतिहासिक तसंच आध्यात्मिक चळवळ सुद्धा आहे जी अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे। वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय। नमस्कार।